नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आजचा जो इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा जो पेपर झाला स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2024-25 त्याची जी उत्तर आहेत त्या उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया. इयत्ता तिसरी विषय गणित. पहा प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न हे 10 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारले होते. पहा त्यानंतर आपल्याला लेखी पाहायचं आहे. महत्त्वाचे म्हणजे लेखी चाचणी. तर खाली दिलेले उदाहरणे सोडव. बॅटची किंमत अंकातली. पहा 729 रुपये. पहा 729 रुपये या पद्धतीने आपल्याला अंकामध्ये लिहायचे होते. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर 789 ही संख्या अक्षरात पुढीलपैकी कशी लिहिशील? योग्य पर्याय क्रमांक खालील चौकटीत लिही. पहा 789 पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पहा अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर विस्तारित रूपात संख्या लिही. 600 + 90 + 7 697. 1 मार्काचा हा प्रश्न होता. विस्तारित स्वरूपात संख्या लिही. त्यानंतर बेरीज कर. 267 + 21 + 10. पहा 267 + 21 + 10 बरोबर 298. त्यानंतर वजाबाकी कर. 495 - 320 उत्तर आले. पहा या ठिकाणी 179 नाही 5 175 175 हे उत्तर आले. किती? वजाबाकी कर. 495 - 320 175. पहा 9तून 2 गेले 7, 5तून 0 गेला 5, 4तून 3 गेला 1 म्हणजे 175 उत्तर येणं गरजेचं होतं. पहा त्यानंतर एका बरणीमध्ये 8 लाडू याप्रमाणे 4 बरण्यामध्ये एकूण 32 लाडू आहेत. खालीलपैकी मांडणीचे योग्य चिन्ह लिहा. पहा 8 × 4 8 × 32 म्हणजे गुणिले हे चिन्ह लिहिणं असेल तर तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. पहा बेरीज कर. 369 + 505 874. त्यानंतर 790 - 18 772. पहा 1 मार्काचे हे वजाबाकी आणि बेरजेचं उदाहरण त्या ठिकाणी विचारलं होतं. पहा त्यानंतर उद्यानामध्ये 457 फळझाडे व 348 फुलझाडे आहे लावण्यात आली तर उद्यानात एकूण किती झाडी लावण्यात आली यांची बेरीज करायची. 457 + 348 बरोबर 805 म्हणजे उद्यानामध्ये एकूण 805 झाडे लावण्यात आली. त्यानंतर मोठ्या हत्तीचे वजन 109 किलोग्रॅम व लहान हत्तीचे वजन 15 किलोग्रॅम आहे तर मोठ्या हत्तीचे वजन लहान हत्तीपेक्षा किती किलोने जास्त आहे? पहा म्हणजे 109 - 15 म्हणजे 94 किलोने जास्त आहे. म्हणजे मोठ्या हत्तीचे वजन लहान हत्तीपेक्षा 94 किलोने जास्त आहे. एका रांगेत 45 विद्यार्थी आहेत. याप्रमाणे 8 रांगातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? पहा या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 45 × 8 म्हणजे 8 × 45 0 8 4 4 8 × 32 32 × 4 36 म्हणजे 360 म्हणजे 8 रांगेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? तर 360 होणार आहे. त्यानंतर चौकट पद्धतीने म्हणजे लॅटिन पद्धतीने गुणाकार कर. 53 × 32. पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर 30 × 15. पहा 0 हे 2 0 जसे तसे ठेवायचे. 5 × 15 बरोबर. त्यानंतर या ठिकाणी 30 × 3 0 0 3 × 9 बरोबर. त्यानंतर आता पहा इथं 50 × 2 50 × 2 100 आणि 3 × 2 6 म्हणजे आता काय करायचं हे जे 1500 आहेत 100 आहेत 90 आहेत 6 आहेत यांची बेरीज करायची. किती येते ती? 1696 म्हणजे 53 × 32 बरोबर 1696. बा म्हणजे असं चौकट पद्धतीने म्हणजे लॅटिस पद्धतीने हा गुणाकार आपल्याला करायचा होता. 2 मार्काचं हे उदाहरण त्या ठिकाणी होतं. पहा त्यानंतर नैनाकडे 16 गवताच्या पेंड्या आहेत. गाईला दररोज 4 पेंड्या खायला लागतात. याप्रमाणे गाईला या पेंड्या किती दिवस पुरतील? पहा या ठिकाणी भागाकार करायचा. 4 × 16 म्हणजे याच्या पेंड्या आहेत त्या 4 दिवस पुरणार आहेत. किती दिवस? गाईला 16 गवताच्या पेंड्या 4 दिवस पुरतील. त्यानंतर या ठिकाणी 18 फुले 3 जणांना समान वाटली तर प्रत्येकाला किती फुले येतील? पहा आता वाटणी म्हटलं या ठिकाणी भागाकार करा. 18 ला 3 ने भागा 6 उत्तर येते. पहा म्हणजे प्रत्येकाला 6 फुले. 18 फुले 3 जणांना समान वाटली तर प्रत्येकाला 6 फुले मिळतील. पहा प्रत्येकाला 6 फुले मिळतील. त्यानंतर सोडव. वेगवेगळ्या प्रकारे खालील प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग रंगवायचा. पहा अर्धा भाग रंगवला इकडचा. त्यानंतर रंगवलेला 3 पाव भाग दर्शवणारा आकृतीतील पर्याय क्रमांक चौकटीतला. पहा 3 पाव भाग. पहा रंगवलेला 3 पाव भाग कोणत्याचा रंगवला आहे तर पर्याय क्रमांक 3चा रंगवलेला आहे. त्यानंतर सोडव. 1 डझन म्हणजे 12 केळी
पहा 1 डझन म्हणजे किती केळी? 12 केळी. तर अर्धा भाग म्हणजे अर्धा डझन थोडक्यात 6 केळी. पाव भाग म्हणजे किती? 3 केळी. आणि पाऊण भाग म्हणजे किती? 9 केळी. अशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित होतं पहा. त्यानंतर खालील दिनदर्शिकेचे वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिही. एकूण गुण आहेत 3. तर पहा दिनदर्शिकेत बुधवार किती वेळा आलाय? पहा आता बुधवार किती वेळा आलाय दिनदर्शिकेमध्ये? दिनदर्शिकेमध्ये बुधवार 2 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 23 तारीख आणि 30 तारीख म्हणजे 5 वेळा. किती वेळा आलाय दिनदर्शिकेत बुधवार? 5 वेळा. आणि 5 तारखेला शनिवार आहे, तर पुढील शनिवार कोणत्या तारखेला येईल? पहा 5 तारखेला शनिवार आहे, तर 12 तारखेला पुढचा शनिवार येतोय. क्रीडा स्पर्धेच्या दिवशी कोणता वार आहे? पहा या ठिकाणी तिने काय लिहिलंय? तारीख लिहिली 24 तारखेला क्रीडा स्पर्धा आहे, पण वार विचारला होता, तर वार आहे पहा गुरुवार. कोणता? क्रीडा स्पर्धेच्या दिवशी कोणता वार आहे? गुरुवार आहे. गुरुवार लिहिणं अपेक्षित होतं पहा. त्यानंतर चित्ररूपात दिलेली माहिती वाचून खालील उत्तरे लिही. एकूण गुण आहेत 3. आता चित्ररूपाची ही माहिती आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला काय करायचं आहे? उदाहरणं सोडवायची आहेत. 50 पेक्षा जास्त बिया कोणाकडे आहेत? तर इंद्राकडे. 50 पेक्षा जास्त बिया कोणाकडे आहेत? इंद्राकडे आहेत. गौरी व सुनीता या दोघांकडे मिळून किती बिया आहेत? तर 62. पहा गौरी आणि सुनीता यांच्याकडे, सुनीताकडे 28 बिया आणि गौरीकडे 34 बिया. 34 आणि 28 एकूण किती होतात? पहा 62. राजूपेक्षा मीनाकडील बिया कितीने कमी आहेत? पहा आता राजूपेक्षा मीनाकडील बिया, आता राजूच्या बिया किती येतात? राजूच्या बिया आहेत 42. राजूकडे असणाऱ्या बिया 42 आणि मीनाकडील बिया किती येतात? मीनाकडे पहा आता मीनाकडे किती बिया? आता 18. म्हणजे 42 वजा 18 केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 24 उत्तर त्या ठिकाणी मिळतं. 42 वजा 18 केल्यानंतर म्हणजेच या ठिकाणी राजूपेक्षा मीनाकडील बिया कितीने जास्त आहेत? तर 24ने जास्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी 1 मार्काचा हा प्रश्न विचारण्यात आला होता. अशा पद्धतीचे ही जी प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 3रीची गणित विषयाची ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. म्हणजेच या व्हिडिओमधून तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं लिहिलेली आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे आणि बरोबर उत्तर लिहिलेत किंवा नाही याची देखील खात्री होणार आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळतात हे देखील समजणार आहे. म्हणजे अत्यंत अचूक आणि विश्वसनीय अशी उत्तरसूची उत्तरं त्या ठिकाणी आपण या इयत्ता 3रीची जी पॅटची मूल्यमापन चाचणी होती त्या पॅट मूल्यमापन चाचणीची गणित विषयाची ही प्रश्नपत्रिका उत्तरासह त्याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे शैक्षणिक व्हिडिओ म्हणजे जे विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक व्हिडिओज आपण या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. म्हणजे शैक्षणिक व्हिडिओतून तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढण्यासाठी मदत करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असेच व्हिडिओ या ठिकाणी असतात. आज आपण गणित विषयाची इयत्ता 3रीची संकलित मूल्यमापन 2ची ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तराचं स्पष्टीकरण पाहिलं. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.